नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। इथं पाहू शकता आपले गवळी सर सर्पमित्र खालापुरीचे पाहू शकता। रोडला जात असताना आशील प्युअर नाग म्हणते त्याला, बघा फणा काढलेला आहे। तर आम्ही जात असताना त्यांनी हा नाग पकडलेला आहे। नाग पाहू शकता आपण, तर प्युअर नाग आहे हो। थांबा तिथं थांबा, त्यावर फणा वगैरे पाहू शकता। काही नाही झालं, त्यांनी पकडला आहे। हां थांबा तसं थांबा। तर पाहू शकता, तर आता सध्या पावसाळ्याचा अवकाळी पाऊस पडतोय, तर रस्त्याला गरमीमुळे असे साप वगैरे निघतात पाहू शकता। पण असे रिक्स कुणीही घेऊ नका, ते सर्पमित्र आहेत, ते साप वगैरे पकडतात। रोडच्या कडेला असा साप दिसला तर कुणीही रिक्स घेऊ नका। पाहू शकता आपण। हो सर 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 नका, राहू द्या, मला भीती वाटायली। हो मला भीती वाटायली ते बघून। प्युअर सोडून गेला, भरणी नाही आणली त्यांनी। आता रस्त्याने जात असताना हा साप दिसलेला आहे, तर पाहू शकता आशील नाग आहे मित्रांनो, आशील नग मला भीती वाटते, माझी पार फाटली एवढा नाग बघून। फर्स्ट टाइम तुमच्यामुळे एवढी डिरिंग करतोय, तरी पण नगा जाऊ द्या, नको, भीती वाटती। तुम्ही बघा मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला आकडा दिसतोय पाठीमागून, आणि सर्पमित्र एवढ्या जवळ उभे राहिले। त्यांच्याकडे स्टिक वगैरे आहे, त्यांच्या गाडीला कधीही स्टिक असते, पण योगायोग आम्ही चाललो होतो, हा नाग दिसलेला आशील नाग पाहू शकता आपण। तर रोडनी जात असताना काळजी घ्या, गाडीच्या समोर आलाय, तिथं गाडी पहा दिसला तर आता त्यांना जीवनदान दिलं असतं। शेतामध्ये असल्यामुळं त्याला हेच त्याचं रेस्क्यू म्हणायचं, इथंच सोडू शकते ते, त्यामुळे याला सोडून द्यायचं असंच। पाहू शकता आपण, प्युअर असशील कसा, मला तर भीती वाटते जबरदस्त। तर हा जो नाग आहे, तर हा निघलेला हिवरशिंगा शिवारामध्ये खालापुरी कडे जाणारा जो कच्चा मार्ग आहे, रस्ता पाटाचा, तर तिथं दिसलेला आहे। तर प्युअर नाग मित्रांनो, एवढ्या जवळून मी फर्स्ट टाइम पाहतोय। आणि विशेष म्हणजे ते नाग पकडायलाच आले होते हिवरशिंगा गावामध्ये, पण नाग निघला नाही, म्हणजे नाग भेटला नाही, सापडला नाही। तर इथं हा नाग दिसलेला आहे। तर हे असं एवढा आपण आपल्या घरापाशी जर साप निघला तर आपण घाबरतो, आणि विशेष म्हणजे हा विषारी साप आहे, विषारी, एकदम विषारी साप। हा कोणतं? तर त्यांचे आपण नंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग पाहणार आहोत। कधी जर असा योग आला, ते जर कधी असा साप वगैरे रेस्क्यू करायला गेले, तर आपण मनुष्यापासून धोका संभवतो त्यावेळेस तो श्वास आत बाहेर सोडत असतो। मित्रांनो, तुम्हाला त्याच्या म्हणजे फुसकऱ्याचा आवाज येत असन, फुसफुस करतो आपण जे म्हणतो नाग, तर इथं थोडा करतोय तो। आपल्याकडे माईक नसल्यामुळं तुम्हाला आवाज जास्त येणार नाही, पण हा नाग जर पाहितला तर कधीही अटॅक करू शकतो। ज्यावेळेस तुम्ही त्याला त्रास देता त्याच वेळेस तो अटॅक करतो। फुसफुस कम करतो तसं, पण ते काय ते म्हणले ते धोका माणसा कोण असला गेले की ते करते बरोबर। तर आपण याला सोडून देण्याचा प्रयत्न करायचा नाही, आता काय हे आता सोडून थांबा सर आम्हाला भीती वाटतेय, तुम्ही पुढे थांबा, आम्हाला तिकडे सोडून द्या ना तुम्ही। थांबा तसं राहा, एक मिनिट। रेस्क्यू करता असं काही नाही, जवळ तुम्ही तुमच्याकडे थोडं बी तो लक्ष पण देत नाही, पूर्ण माझ्याकडे लक्ष देत त्याला तुम्ही जवळ येऊ शकता पूर्ण। हा का बघायचं असलं तर एकदम जबरदस्त मित्रांनो, मी पाहून मला भीती वाटतेय। तर एकदम आमचे बंधू बळीराम दुधाळ एवढ्या जवळून सुरुवातीला सर, पण मला भीती वाटायली राव, तुम्ही त्याला सोडून द्या, जाऊ द्या, तुम्ही सर्पमित्र आहेत तरी मला भीती वाटतेय। एकच मिनिट, सोडा त्याला, तुम्ही सोडा, तुमच्या पद्धतीने सोडा, आता यायचं आमच्याकडे नाही तर पहा मित्रांनो। पण रस्त्याने आपल्या इकडे नाग आपण म्हणतो आढळत नाही, पण नाग आपल्या इकडे आढळतात। हे गाडी चालवताना सुरक्षा ठेवून गाडी चालवणे, टायर वगैरे खाली साप येण्यास मरण पावतात असे साप। अरे बाबा नाग देवता इकडे ध्यान सर सोडून त्याला, नाही जाऊ दे ना कुठे बी, रिस्क्यू केला। गाडी उजाड लाव ना, तू उजाड लाव ना। पहा मित्रांनो, त्याने आता सोडून दिलेला आहे, म्हणजे पकडलाच नाही, आपण रोडच्या कडेला होता, पाहू शकता।
किती फणा काढतोय देव भयानक. रात्रीच्याला असं झाडावर सध्या चढू शकतो. शेतकऱ्यांनी सावधान राहावे. सर थोडी माहिती सांगा. तर हा बघा भारतीय नाग जातीचा साप आहे. हिमोटॉक्सिन नावाचे विष असते त्याच्यामध्ये. तर शेतकऱ्यांनी सापा सावधान राहावं. हा बघा कसं साप झाडावर पण चढू शकतो. तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तर मित्रांनो आता पहा तुम्ही ह्याची करामत पहा. फर्स्ट टाइम एवढ्या जवळून फक्त सर्प मित्रामुळे एवढी डेअरिंग आहे. नाहीतर साप निघला तर आपण गावाकडे कुठं जर निघला वस्तीमध्ये आपल्या घरामध्ये तर आपण किती घाबरतो. तर हा प्युअर नाग तुम्ही पाहू शकता. उजाड लावणार कशाला उभा राहतो तू. हो सर मागे या तुम्ही. मला भीती वाटायली. तुम्ही आमच्या सोबत आहेत. हा तुम्ही रोज आहेत पण आता आम्हाला भीती वाटतेय. कसं ते वर फणा काढतोय बघ ना प्युअर. एखाद्याला जर चावला तर पाणीच. हा तर मित्रांनो इथं पाहू शकता आपण जो आता नाग पाहितला तर चाललेला आहे. पाहू शकता रेस्क्यू केलाय सरांनी. म्हणजे तो दिसला तसाच पकडला असता. आता जंगल एरिया आहे हो त्याच्यामुळे इकडेच असाच सोडून दिलेला आहे. पण ते इथंच घुमतोय सध्या. पण एवढ्या जवळून आपण फर्स्ट टाइम अस्सल आपला भारतीय जो नाग म्हणून आपण ओळखला जातो तो असा असतो. मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुम्ही पाहितलं असा नाग रस्त्याने आम्ही जात असताना एकदम इथं तुम्ही जर पाहितलं इथं काही एवढी घाण वगैरे नाहीये किंवा चांगला शेतामधला भाग आहे. तरी पण कसं असतंय गरमट वातावरण आहे आणि अवकाळी पावसामुळं एक गरमी तयार झाली. त्यामुळे असे साप वगैरे असे निघतात आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ ह्यासाठी टाकला की आपण जात असताना दिसला साप आणि योगायोगाने हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतोय. आपण काय सर्पमित्र वगैरे नाहीत. आपले मित्र सर्पमित्र आहेत. त्यांच्या हिमतीवर आपण हा व्हिडिओ शूट केला. एवढी भीती वाटतेय. तुम्ही समजा असं जर शेतात कुठं निघला तर असलं रिस्क घेऊ नका की साप पकडण्याचं. त्यांना सगळी माहिती असते कुठला साप जातीचा आहे म्हणजे बिनविषारी विषारी तेच साप ते पकडतात. त्यांना आयडिया आलेली असते. त्याच्यामुळं प्रशिक्षण घेतलेलं असतं. सगळी माहिती असते. तर आपण कुठलीही रिस्क घेऊ नका. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काळजी घ्या. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.